आणि दक्षिण आफ्रिका ठरली आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन। लॉर्ड्स मैदानावर आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सनं मात केली। तब्बल 27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेनं आयसीसीची स्पर्धा जिंकली आहे। सलामीवीर एडन मार्क्रमनं अंतिम सामन्यामध्ये शतकी खेळी केली। अंतिम सामन्यात मार्क्रमची 136 धावांची खेळी ही मोलाची ठरली। आणखी माहिती देतात माझे सहकारी प्रथमेश दीक्षित। प्रथमेश, कविता, नक्कीच तब्बल 27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेने आयसीसीची स्पर्धा जिंकलेली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दक्षिण आफ्रिकेचा संघ चोकर्स नावाने ओळखला जातो, म्हणजे महत्त्वाच्या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत किंवा उपांत्य फेरीपर्यंत जाऊन या संघाच्या पदरात आतापर्यंत अनेकदा पराभव पडलेले आहेत, त्यामुळे यंदाची स्पर्धा ही त्यांच्यासाठी महत्त्वाची होती। या पर्टिक्युलर सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पहिले 1-2 दिवस हे ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलं, परंतु जिथे मोक्याची क्षण होते तिकडे दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी आणि नंतर टार्गेट मिळाल्यानंतर एडन मार्क्रम हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा आणि अनुभवी फलंदाज आहे। त्याने एक खूप छान इनिंग 136 रन्सची खेळली, 207 बॉलमध्ये 14 फोर लगावत, आणि दुसऱ्या बाजूने त्याला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बाऊमाने जखमी असतानाही 66 रन्स कडून मोलाची साथ दिली, आणि या दोघांच्याही एकत्रित प्रयत्नामुळे दक्षिण आफ्रिकेला तब्बल 27 वर्षांनी आयसीसीचं एक चॅम्पियनशिप मिळाले। कविता, धन्यवाद प्रथमेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।